टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधानसभा निवडणूक 2024ची जी पार पडली आणि मतमोजणी झाल्यानंतर अखंड राज्यभर मतदानाचा टक्का कसा वाढला संध्याकाळी 5 नंतरचा, त्यानंतर हे सगळे संशयास्पद पद्धतीचा निकाल हे ईव्हीएम सरकार आहे असं जनभावना झालती। आणि मी देखील उत्तर विधानसभा 276ची निवडणूक महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, पराभूत झालेलो आहे उमेदवार आहे आणि मी त्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवून फेर ईव्हीएम तपासणीचा अर्ज केला होता आणि मतमोजणी झाल्यानंतर अर्ज वेळेमध्ये केला होता आणि त्याचा कार्यक्रम आता लागला होता। त्यामध्ये पहिलं 5 मशीन निवडणूक आयोगामार्फत तपासणीची परवानगी आली होती, त्याचे 2.5 लाखाच्या आसपास पैसे भरून घेण्यात आले होते आणि काल एक मशीन तपासणीचा कार्यक्रम घडला। ती प्रक्रिया काल आम्ही बघितली। ती प्रक्रियाच अशी होती की मतदान झालेलं जे ईव्हीएम कंट्रोल युनिट आहे ते फक्त उघडून दाखवण्यात आलं आणि त्याची आकडेवारी काय सर्वश्रुत आहे जाहीर होती, ते उघडून दाखवलं आणि ते डिलीट करून परत झिरो पूर्ण करून नव्यानं घेण्यात आलं। इतकंच आमचा आक्षेप होता आणि त्याच्याबरोबरीनं त्याच्या अनुषंगानं जे व्हीव्हीपॅटची जी नोंदणी आहे ती व्हीव्हीपॅटची मोजणी काय त्यांनी काल घेणार नाही म्हटले, त्याच्या आम्हाला सूचना नाहीत, त्या पद्धतीच्या आम्हाला SOP निवडणूक आयोगाच्या आल्यात आणि या SOP ज्या सुधारित मार्गदर्शक तत्व म्हटलं जातं त्याला, त्या मतमोजणीनंतर 10-15 दिवसानं निवडणूक आयोगानं बदलल्यात। ज्या राज्यभर तक्रारी आल्या त्यानंतर मग का बदलल्या, हे मुळात इथंच तर ही बाब गंभीर आहे। कोणाच्या तरी फेवरमध्ये या SOP करण्यात आलेल्या आहेत आणि मग कंट्रोल युनिट दाखवता आणि व्हीव्हीपॅट दाखवत नाही, हा पहिला आक्षेप। कंट्रोल युनिट तुम्ही दाखवलं ते तुम्ही डिलीट करून नव्यानं मॉकपोल घेणार म्हणता, मतदान घेणार म्हणता, डमी मतदान आमचे घ्यायचे होते त्या संदर्भात त्यांनी सूचना केल्या होत्या, आहेत त्याच पद्धतीनं का घेतलं नाही हा एक आक्षेप। आणि तिथं जो कंपनीचा इंजिनियर उपलब्ध त्यांनी केला होता तो मार्केटिंग विभागाचा आहे, त्याला या कंट्रोल युनिटचं फॉरेन्सिक थर्ड पार्टी ऑडिटच्या बाबतीत विचारणा त्याला समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही। त्यामुळं आम्ही ज्या अपेक्षेनं लोकशाहीमध्ये मी एक निवडणूक लढवलेला उमेदवार आहे म्हणून सोडाच, कार्यकर्ता नागरिक कुणी जरी आक्षेप नोंदवला तर त्याचं निवडणूक आयोग त्यासाठीच आहे या देशाचं की समाधानकारक उत्तरं कितीही शंका व्यक्त करू देत त्याच्या शेवटच्या शंकेचं निरसन करणं हे त्यांचं काम आहे। पण इथं जे प्रशासन आहे ते कायम SOP आम्हाला निवडणूक आयोगाकडनं अशीच निर्देश आलेत, मग हे राबवायलाच कशाला, ह्या SOP चुकीच्या केल्यात, त्या कोणाच्या तरी सत्ताधाऱ्यांच्या फेवरमध्ये केल्यात। मग तिथं आम्ही आमचा आक्षेप नोंदवला, लेखी तक्रार दिली आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे पण देखील कळवू आणि ज्या त्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पण कळवू। ही मतमोजणी आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही निषेध करून बाहेर पडलेलो आहे। हे लोकशाहीचं लक्षण नाही। अशा प्रकारे लोकशाही हॅक करण्याचे प्रयत्न आहेत। दाखवायचं मतदान झालं, मतमोजणी झाल्या, मशीन फक्त ओपन करायची, ह्या प्रक्रिया राबवायच्या आणि जे खर्च भरून घ्यायचे, ही पूर्णपणे दिशाभूल आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे। हे भविष्यात आपण सर्व जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे आणि जागृत राहिलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।